ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार, मी सुवदन सुहास आंग्रे आणि मी निर्माता दिग्दर्शक आहे. गेल्या 24 वर्ष मी बॉलिवूड फिल्म्समध्ये काम करतो आहे आणि पुण्याचाच आहे. आज आपण माझा चित्रपट द डॉग सेपरेशन जो आम्ही हिंदीमध्ये बनवलेला आहे त्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये आपण बोलत आहोत. हा चित्रपट इव्हेंट 201 जो बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून आणि जॉन हॉपकिन्स हेल्थ सेंटरच्या माध्यमातून जगामध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. ह्याच्या संदर्भामध्ये आपण काही गौप्यस्फोट आपण करत आहोत त्या चित्रपटाच्याद्वारे. आणि त्याच्यामध्ये जे जागतिक नरेटिव्ह जे पसरलं म्हणजे डिजिटलायझेशन, पॉप्युलेशन कंट्रोल, सिंग्युलॅरिटी आणि त्याचे इल इफेक्ट्स जे झाले ह्युमन लाईफ्सवरती, त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशन चे जे सर्व आहेत, बिल गेट्स, त्यांनी ह्या इव्हेंटला नकारलेलं आहे 2021ला, ज्यावेळेस त्यांनी एका मोठ्या न्यूजपेपरला, नॅशनल हेराल्ड नावाच्या, आणि BBC ला त्यांनी ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला 21 एप्रिलला 2021 मध्ये, त्यावेळेस त्यांनी हा इव्हेंट नकारला. पण त्या इव्हेंटबद्दल यूट्यूबवरती किंबहुना जे आपले पब्लिक डोमेन्स आहेत त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि तुम्ही देखील ते जाऊन सर्च करू शकता. डिजिटलायझेशन चा जो पहिला नरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कॉमन लोकांना डिपेंडन्सी ऑन इंटरनेट, वायफाय ह्या गोष्टीमध्ये आपल्याला फसवण्यात आलं, आपल्याकडून पैसा काढून घेण्यात आला. ओके. आणि जसं मी पत्रकार परिषदेमध्ये पण बोललो की आम्ही कुठल्याही पार्टीचा त्या प्रवक्ता म्हणून उभा राहिलो नाही, तर आमची संघटना जी आहे डीप सी मूव्हीज ही ज्या पद्धतीचे नरेटिव्स बनवती, चित्रपट बनवती, त्या माध्यमाचाच हा चित्रपट आहे. आणि डिजिटलायझेशनमध्ये अजून एक गोष्ट अशी झाली की जे वर्क फ्रॉम होम कल्चर आहे किंवा हे न्यू नॉर्मल हा जो शब्द आहे, तो न्यू नॉर्मल हा शब्द आपल्याला 2019मध्येच आला. जर हूचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या इव्हेंट 201मध्ये त्यांनी ह्या शब्दाचा उल्लेख केला. त्याच्यानंतर ह्या इव्हेंटमध्ये स्केअरसिटी म्हणजे N95 मास्क कमी पडतील, त्याच्यानंतर बेड्स कमी पडतील, त्याच्यानंतर ऑक्सिजन कमी पडेल. ओके. अशा ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या एक्झॅक्टली 1 वर्षानंतर तशा झाल्या. आणि हे कोण बोलतं आहे? हे कुठल्या पद्धतीचं जोशी बोलत नाही आहे, कुठलाही ॲस्ट्रॉलॉजर बोलत नाही आहे, तर व्हाईट कॉलर बिलेनियर्स बोलत आहेत, जे पॉवरफुल लोक आहेत. ओके. आणि दुसरा नरेटिव्ह त्यांचा असा होता की सिंग्युलॅरिटी हा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे आपण आपली पॉप्युलर जी वेबसाईट आहे, सोशल वेबसाईट आहे, ती झाली मेटावर्स. ओके. मेटावर्स म्हणजे काय की ह्युमन आणि टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन, बरोबर आहे. तर सिंग्युलॅरिटीमध्ये काय झालं की लोकांबद्दल ईर्ष्या व्हायला लागली, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती ईर्ष्या घरातूनच डेव्हलप व्हायला लागली आणि डिवोर्स रेट तसे वाढत गेले. ओके. त्याच्यानंतर लोकांना आता न्यू जे कपल्स आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय, 5 वर्षापूर्वीचे लग्न झालेले, 10 वर्षापूर्वीचे लग्न झालेले, त्यांना मुलं नको आहेत. ओके. त्याच्यामध्ये सिंग्युलॅरिटीमध्ये काय झालं की त्यांनी एकतर एका वयानंतर ते कन्सीव्ह व्हायला त्यांनी सुरुवात केली, त्या माध्यमातून म्हणजे सरोगसी वाढली किंवा टेस्टी बेबीज वगैरे वाढले, राईट. हे पण पार्ट ऑफ लाईक रोबोटिक्सच आहे बेसिकली, जे आम्हाला सांगायचं आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा नरेटिव्ह जो ह्याच पार्टचा नरेटिव्ह आहे तो म्हणजे छोटे छोटे लागणारे आजार, म्हणजे एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, ते आजार अजूनसुद्धा लोकांना ग्रासलेलं आहे. त्या आजारांनी टार्गेट ओरिएंटेड लाईफ झालेलं आहे, लोकांना पीस ऑफ माइंड नाही आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की डिवोर्स रेट जास्त आहे. तर हे नरेटिव्ह जे आहेत ते आम्ही फिल्ममधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.